नमस्कार. हा, नाव सांगा मॅडम तुमचं. नमस्कार, माझं नाव जयश्री उत्तमराव मस्के. हा मी राहणार केस भीमनगर. हा. आणि डिएक्शनच्या संपर्कात जवळजवळ मी 2009 पासून आहे. अरे वा, खूपच छान. आणि आम्ही आमच्याकडे चहा, पेस्ट आणि साबण कंपल्सरी यूज करतो सध्या. खूप छान. आता सरांविषयी बोला, वडील. हा. तर सप्टेंबर 13 सप्टेंबरला माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. हा. आणि ते अटॅक एवढा जबरदस्त होता हम्म. की म्हणजे कुणालाही वाटत नव्हतं की त्यातून वडील म्हणजे पूर्णपणे सावरू शकतील म्हणून, आणि एवढ्या लवकर. परंतु ज्यावेळेस मी बालाजी जाधव सरांना फोन केला हा. आणि त्यांनी मला डिएक्शनच्या जे प्रोडक्ट आहेत, आरजीजीएल, स्पिरुलिना आणि मोरंजी, छान. त्याच्याविषयी, ह्या डोस विषयी त्यांनी मला सविस्तर माहिती व्हॉट्सअपला टाकली. आणि त्याप्रमाणे मला त्यांनी ते प्रोडक्ट मागवून घ्यायला सांगितलं. तर त्यांनी मला सहकार्य पण केलं. तिथून मला त्यांनी म्हणजे हेड ऑफिस वरून ते मला प्रोडक्ट त्यांनी कुरिअरनं पाठवून दिले, ट्रॅव्हल्सनं. आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे मी दररोज त्यांना, वडिलांना सकाळ संध्याकाळ दुपार 3 वेळेस डोस देते ते. तर त्या डोसमुळे एवढा फरक पडलाय की आता म्हणजे वडील पहिलं म्हणजे त्यांचा आम्हाला हात उचलून ठेवावा लागायचा, पाय उचलून ठेवावा लागायचा, परत बसल्या झोपल्या जागेवर त्यांचं तोंड वगैरे स्वच्छ करावं लागायचं. पण आता तशी करायची गरज नाही. आता ते उठून आरामात खुर्चीत बसू शकते. आणि खुर्चीत बसून परत पुन्हा आणखी त्यांचं तोंड पण ते स्वतः स्वच्छ करतात, दात वगैरे घासून. खूप छान. आणि नंतर परत जेवण सुद्धा त्यांच्याच हाताने ते जेवण सुद्धा करतात. म्हणजे एवढ्या ह्या डिएक्शनच्या प्रोडक्ट मुळे म्हणजे त्यांच्यात प्रगती झालेली आहे. खूप छान. तर त्यासोबतच आम्ही म्हणजे जे दवाखान्यामध्ये, सिव्हिलमध्ये आम्हाला जे दिले होते औषध गोळ्या, त्या पण चालूच ठेवलेल्या आहेत मी. खूप छान. बरोबर. आणि त्यासोबत हे सपोर्टिंगला हे डिएक्शनचे प्रोडक्ट पण चालूच आहेत. आणि थेरपी पण आम्ही दररोज त्यांचे मसाज वगैरे, मसाज पण चालू आहे. म्हणजे डॉक्टर पण मसाज करतात, पण आम्ही पण गॅन ऑइलनं त्यांची मसाज करतो. मसाज ऑइलनं. मग त्याच्यामुळे आणखी जास्तच फरक त्यांच्यात पडत गेलेला आहे. तर आज असं वाटत नाही की त्यांना हा पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलाय, कारण त्यांचं वय जवळजवळ 84 वर्ष आहे. अरे बापरे, 84 वर्ष वय. वा. आणि त्याच्यामुळं मग 5 नोव्हेंबरला 85 पुढच्या 10 दिवसानंतर 85 वर्ष वय. वा वा वा. 85 सुरू होते. क्या बात आहे. तर त्यामुळे आम्हाला खूप रिझल्ट चांगला मिळालाय. म्हणजे असं वाटतच नाही की म्हणजे म्हणजे देवानीच हे आमच्याकडे पाठवून दिलेलं आहे प्रोडक्ट. ग्रेट ग्रेट ग्रेट. कोणते प्रोडक्ट दाखवा बरं, काय काय घेतले आहेत का? आहेत ना, प्रोडक्ट आहेत आमच्याकडे. ओके, मोरंजी ज्यूस आहे. हे पकडा असं. हे आरजीजीएल. स्पिरुलिना. आणखी हे कोकोनट आहे, ते तिकडे पकडा असं. हे कोकोनट आहे आणि हे गॅन मसाज आहे. ओके, छान. हे सगळे प्रोडक्ट्स वापरत आहात. आजोबा तुम्ही सांगा, दादा तुम्ही सांगा, आता कसं वाटतंय तुम्हाला आणि काय फरक जाणवला, किती दिवसात जाणवला? छान वाटतंय. बरं, उठून चालता येत आता थोडंफार? गोळ्या बरोबर आहेत. आणि मी बरं वाटतंय. बरं वाटतंय. तुमचा डावा हात आणि डावा पाय हलत नव्हतं, दाखव बरं, हलतोय का? डावा हात, डावा पाय हलतोय का ते दाखवा. ते ठेवा. डावा हात हलतोय का तुमचा आता? ते हात हलवून दाखवा त्यांना आता, ते शूटिंग करायला तर. अरे वा, डावा हात हलतोय. आणि वा वा वा, डावा पाय दाखवा बरं. वा. उभं राहता येते का? उभं राहता येते? उभं राहता येते का? उभं राहता येते? हा, येते म्हणा. दाखवा बरं. हा, नाही करू नका, हळू. हा, सपोर्ट नाही द्या, सपोर्ट. हा, थोडं 1-2 पाऊल चालता येईल का? चला. अरे वा 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 वा. हा,
चालतं पण येते. वा, खूप छान. चालतंय, परत या. हा, सोडा मॅडम, ते हळूहळू चालते. हा हा हा. वा, बसा मागे, बसा, हळूच बसा. किती दिवस झाले आता? थोडं बसा खाली आता. बसा आता, हळू बसा. गेल्या महिन्यात 13 तारखेला घ्यायचं. 1.5 महिना असतोय. प्रोडक्ट घेऊन किती आता? हा, हे येऊन म्हणजे अटॅक येऊन 1.5 महिने झाले का? आणि प्रोडक्ट किती दिवस झाले चालू आहेत? प्रोडक्ट महिना झाला म्हणायचं. महिना झाला. हो, वा, महिन्याभरात खूप चांगले रिझल्ट आलेत की. 1 महिना. आणि वय किती तुमचं? 85 चालू होते आता. चालू होत आहे. तुमच्याकडे बघून वाटत नाही ना 85 वर्ष 6 वय? नोव्हेंबर हा 6 नोव्हेंबर 25 हा, तुमच्याकडे बघून वाटत नाही 85 वर्ष वय. चालू होते. वा, 100 सेंचुरी, शतक मारायचं आपल्याला. हा शतक मारायचं, शतक, 100. काय आता आपल्या नशिबाने सांगायचं. हा, पण तब्येत चांगली ना तुमची? हा रेग्युलर मार्ग जास्त आहे. हा. मग आता हे अटॅक आला तर त्यावेळेस खाली म्हणजे झोपूनच होते का बसूनच होते? झोपूनच होते. हो, त्यांना खुर्चीवर पण येता येत नव्हतं. खुर्चीवर पण बसता येत नव्हतं. बीपी नाही शुगर नाही. बीपी शुगर नाही. आणि काय करायचं, हा पाठी मागून असं त्यांना म्हणजे तिथं उठवून बसवायचं. हा. पाठी मागून आमच्या गुडघ्याचा त्यांना सपोर्ट द्यायचा. हो त्या स्टूलचा पाठी मागून सपोर्ट द्यायचा हा. आणि त्यांना असं थोडंसं आदर बसवायचं. हम्म. मग ते थोडंसं बसायचे. मग परत आणखीन गळून आली कंबर ते की आणखीन परत त्यांना तिथं झोपवायचं. हा ते आपण जसं हे डिएक्शन सुरू केल्यापासून हा. तेवढा फरक झालाय की मग ते स्वतः उठून मग इकडे पाय करून ये असं याच्यावर मला इथं बसवा असं. नाही, खूप चांगली गोष्ट आहे. चांगले रिझल्ट येत आहेत. ग्रेट ग्रेट, अभिनंदन. लवकर तयार व्हा. बरोबर, मनात सकारात्मक विचार पण करायचंय. धन्यवाद साहेब. हा, धन्यवाद. हा यस, खूप छान, खूप अभिनंदन तुमचं मनापासून. मला जो आशीर्वाद दिले आपण त्याला लवकर चालतो. हा, लवकर होते तुम्ही. बरोबर, कारण तुमच्या मनात विचार चांगले आहेत, तुमची जिद्द आहे. बरोबर, आणि आई यांचा पण ताईंचा पण सपोर्ट आहे. बरोबर ना. आणि प्रोडक्ट्स कंटिन्यू खाता तुम्ही, खर्च करताय स्वतःवर. खूप चांगली गोष्ट आहे. परिस्थिती नसताना मनस्थिती चांगली आहे तुमची. हो ना, परिस्थिती नसताना मनस्थिती तर ठेवायला पाहिजे ना सर आपण. हा, म्हणजे काही लोकांकडे परिस्थिती असून प्रोडक्ट्स नाकारतात, लाखो रुपये दुसरीकडे खर्च करतील, हो पण अशा गोष्टीवरती लोकांचा विश्वास नसतो किंवा विश्वास ठेवत नाहीत. हो. पण तुम्ही विश्वास ठेवला आणि हे सगळे प्रोडक्ट्स कंटिन्यू देत आहात. त्यामुळे लाखो रुपये जे खर्च होणार होते दुसरीकडे आणि परत त्याची गॅरंटी नव्हती, हो ना. ते पैसे वाचले. आणि मुळात म्हणजे या प्रोडक्टचे साईड इफेक्ट्स काहीच नाहीत, चांगले इफेक्ट्स आहेत, चांगले रिझल्ट आहेत. प्रोडक्ट्स कंटिन्यू खा. काही अडचण आली, काही प्रश्न असेल, कधीही फोन करा. बरोबर, संतोष देवकर सर आहेत, आम्ही स्वतः आहोत. बरोबर, आम्ही सगळेजण सेवेसाठी तयार आहोत. लवकर बरे व्हा आणि ठणठणीत व्हा. इथून तुम्हाला बाजारात मार्केटपर्यंत स्वतःहून जाता आलं पाहिजे. आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी आश्चर्य केलं पाहिजे. बरोबर ना. तुमच्यावर सगळं अवलंबून आहे आणि बरे होत आहे तुम्ही. खूप आनंद झाला मला हे, कारण एक पाय एक हात हालत नव्हता. आज दोन्ही हात आणि पाय मुवमेंट चांगले आहेत, हालचाल चांगली आहे आणि उभं राहता पण येते. येस, चलो, पुन्हा एकदा अभिनंदन.